नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे. कारण ह्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत हे ओळखण्याचे मी तुम्हाला 10 शक्तिशाली संकेत सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आपल्या आयुष्यात कधीकधी अशा गोष्टी घडतात ज्या आपल्याला समजत नाहीत, पण त्या योगायोग नसतात. ते असतात स्वामीचे संकेत. हो मित्रांनो, जर स्वामी तुमच्यासोबत असतील तर ते तुम्हाला काही ना काही प्रकारे तर जाणवतात. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत हे ओळखण्याचे 10 शक्तिशाली नियम व संकेत. पण मित्रांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, आता संकेत क्रमांक 1, अचानक मन शांत होणे. मित्रांनो, कधीकधी तुम्ही खूप तणावात असता, मन अस्वस्थ असतं, पण अचानक काही कारण नसताना मन शांत होतं. मित्रांनो, हे साधं नाही. हा संकेत स्वामी तुमच्या मनावर हात ठेवून तुम्हाला शांत करत आहेत याचा आहे. मित्रांनो, आता संकेत क्रमांक 2, संकटातून अचानक सुटका. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल, कधीकधी तुमच्यावर मोठं संकट येतं. आता आपल्याला वाटतं की काहीच मार्ग नाही, पण मित्रांनो, अचानक काहीतरी मोठं घडतं आणि तुम्ही त्या संकटातून वाचता. मित्रांनो, हा योगायोग नसतो, ही स्वामींची कृपा असते. ते तुम्हाला जाणवत असतात. मित्रांनो, हे तुमच्यासोबत घडले का कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आता संकेत क्रमांक 3, स्वामींचे नाव सतत आठवणे. मित्रांनो, तुम्ही काही पण काम करत असता, पण मनात सतत स्वामी समर्थ हे नाव येतं. हे तुमचं नाही, तर स्वामी स्वतः तुम्हाला बोलवत असतात. मित्रांनो, संकेत क्रमांक 4, स्वप्नात दर्शन होणे. मित्रांनो, कित्येकदा स्वामी तुमच्या स्वप्नात येतात, कधी बोलतात, कधी फक्त दिसतात. मित्रांनो, हे खूप मोठं चिन्ह आहे. कारण स्वामींचं स्वप्नात दर्शन म्हणजे स्वामी थेट तुमच्याशी संपर्क करत आहेत. मित्रांनो, आता संकेत क्रमांक 5. मित्रांनो, हा संकेत असा आहे की अचानक योग्य मार्ग सापडणे. मित्रांनो, तुम्ही लाईफमध्ये कन्फ्यूज असता, काय करावं कळत नाही, पण अचानक योग्य निर्णय सुचतो. मित्रांनो, हा तुमचा विचार नसतो, स्वामी तुम्हाला योग्य दिशा दाखवत असतात. मित्रांनो, संकेत क्रमांक 6, नकारात्मक गोष्टीपासून दूर जाणे. मित्रांनो, पूर्वी तुम्हाला काही वाईट सवयी असतात, पण हळूहळू त्या आपोआप कमी होतात. जसं की पूर्वी तुम्ही वाईट मार्गाला लागलेले असता, जसं की सिगरेट, तंबाखू, पण त्या हळूहळू आपोआप ॲटोमॅटिक कमी होत असतात. मित्रांनो, हा बदल तुमचा नाही, हा स्वामींचा प्रभाव आहे. म्हणून मित्रांनो, मी सांगतोय, स्वामींचं सतत नाव घेत चला. मित्रांनो, संकेत क्रमांक 7, मंदिर किंवा भजनाकडे ओढा वाढणे. मित्रांनो, आपण याला सोप्या भाषेत देवदेव करणे असे देखील म्हणतो. मित्रांनो, अचानक तुम्हाला मंदिरात जायची इच्छा होते, नामस्मरण करावंच वाटतं. मित्रांनो, ही साधी इच्छा नाही, स्वामी तुम्हाला त्यांच्या जवळ ओढत असतात. म्हणून मित्रांनो, स्वामी तुम्हाला हा संकेत देत असतात. मित्रांनो, आता संकेत क्रमांक 8, अडचणीतही आतून ताकद वाटणे. मित्रांनो, हा खूप पॉवरफुल संकेत आहे. मित्रांनो, जीवनात खूप समस्या असतात, पण तरीही तुम्ही तग धरून राहता, कारण तुम्ही एकटे नाहीत. स्वामी तुमच्या पाठीशी उभे असता. म्हणून मित्रांनो, कोणतीही भीती कोणतंही संकट आलं तरीही घाबरायचं नाही. स्वामींचं नाव घ्यायचं, संकट ॲटोमॅटिक कमी होऊन जातं मित्रांनो, कारण ही स्वामी शक्ती आहे. मित्रांनो, आता संकेत क्रमांक 9, योग्य लोक भेटणे. मित्रांनो, तुम्ही कधी-कधी असं पाहिलं असेल की तुमच्या आयुष्यात काही लोकं येतात, जे तुम्हाला मदत करतात, योग्य मार्ग दाखवतात. पण त्यांच्याकडून अपेक्षा पण नसते की ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की हे लोकं असेच आले असतील, काहीतरी कोइन्सिडन्स असेल. पण मित्रांनो, हे लोकं अचानक येत नाहीत. स्वामी त्यांना तुमच्याकडे पाठवतात. पण मित्रांनो, ते तुम्हाला कळत नाही आणि नंतर तुम्हाला कळतं की अरे यार, हा माणूस खूप चांगला होता. पण मित्रांनो, तो माणूस स्वामींनी पाठवला होता. मित्रांनो, आता संकेत क्रमांक 10, आतून विश्वास वाढणे कॉन्फिडन्स येणे. मित्रांनो, कधीकधी कोणताही पुरावा नसतो, पण आतून एक स्ट्रॉंग फीलिंग येते, सगळं ठीक होईल. मित्रांनो, हा विश्वास तुमचा नसतो, तो स्वामींचा आशीर्वाद असतो. मित्रांनो, जर हे संकेत तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर समजून घ्या, स्वामी समर्थ स्वतः तुमच्यासोबत आहेत. फक्त एक करा, स्वामीवर विश्वास ठेवा, त्यांचं नाव घ्या आणि कधीही हार मानू नका. कारण
स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मित्रांनो, जिथे स्वामी आहेत तिथे अशक्य काहीच नाही. मित्रांनो, जर तुम्हालाही स्वामींची कृपा जाणवली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ